जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण जय दीदी. श्री कृष्ण. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दादा एक मेसेज टाकून द्या दोन्ही ग्रुप्सवर की जॉईन करा लगेच म्हणून. हो. हा. अं, आणि पूजाताई किंवा मनीषाताई कोणी जॉईन झालंय का तेवढं बघा. बीसी दादा जॉईन झालेत का? नाही दीदी. ओके चालेल. ते जॉईन झाले की मला लगेच सांगा तसं. हो सुनीताताई दीदी. आहेत ना? हो आहेत. हा. तर आता यानंतर सादर करणार आहेत भक्तिगीत सादर करणार आहेत अनघा भट्टताई. मगाशी त्यांना अनम्यूट केलं गेलं नव्हतं, तर त्यांना अनम्यूट करा जरा. अनघा दीदी तुम्ही अनम्यूट राहा. हो हो. आवाज येतोय ताई? हो बिलकुल येतोय. हो. म्हणा. माझी गीता परिवार आधारित एक कविता आहे, ती मी सादर करत आहे. चालेल. गीता शिका, गीता शिकवा, संदेश दिला सकल जनांना. गीता शिका, गीता शिकवा, संदेश दिला सकल जनांना. भीती घालवून संस्कृत भाषेची संथा दिली बहु लोकांना. भीती घालवून संस्कृत भाषेची संथा दिली बहु लोकांना. सहजता आणि सरलता यांचा साधला मेळ. सहजता आणि सरलता यांचा साधला मेळ. शिकण्यासाठी सोयीनुसार निवडा आपली प्रमाण वेळ. शिकण्यासाठी सोयीनुसार निवडा आपली प्रमाण वेळ. सक्ती नाही परीक्षेची, अट नाही वयाची. सक्ती नाही परीक्षेची, अट नाही वयाची. नाही गरज पैशाची, तळमळ आहे गीता ज्ञान देण्याची. नाही गरज पैशाची, तळमळ आहे गीता ज्ञान देण्याची. विविध भाषेत अनेक देशात, भाषेत देशात निरपेक्ष भावनेने प्रशिक्षकही तयार होतात. निरपेक्ष भावनेने प्रशिक्षकही तयार होतात. दिली जाते संथा 5 दिवस लोकांची. दिली जाते संथा 5 दिवस श्लोकांची. शनिवार रविवारची संध्याकाळ असते झालेल्या श्लोकांच्या अर्थविवेचनाची. शनिवार रविवारची संध्याकाळ असते झालेल्या श्लोकांच्या अर्थविवेचनाची. प्रत्येक घरी गीता असावी, प्रत्येक हाती गीता असावी. प्रत्येक घरी गीता असावी, प्रत्येक हाती गीता असावी. जीवन जगत असताना प्रत्येकाने ती आचरणात आणावी. जीवन जगत असताना प्रत्येकाने ती आचरणात आणावी. प्रत्येकाने ती आचरणात आणावी. धन्यवाद सर्वांना. जय श्री कृष्ण. खूप छान गीतेवर कविता केलेली आहे ताई. आपण ग्रुपवर सेंड करून द्या फक्त कविता ही. बरं बरं. छान. छान. खूप छान प्रशिक्षक मिळाले आम्हाला. ही तुम्हीच केली आहे का तयार कविता? मी बऱ्याच कविता तयार केल्या आहेत ताई. अरे वा, छान 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 छान. यानंतर गवळण सादर करणार आहेत सुनीता दहीफळे ताई. सुनीता ताई. आवाज येतोय ताई? हो येतोय बिलकुल. वेड लाविले याने या गोकुळाला, वेड लाविले याने या गोकुळाला. बैग माझा मधुकर जगा वेगळा, बैग माझा मधुकर जगा वेगळा. जातो कमळावरी वाजवी बासरी, सुर मुरलीचे काढी नाना परी. वेड लाविले याने या गोकुळाला, बैग माझा मधुकर जगा वेगळा, बैग माझा मधुकर जगा वेगळा. आम्ही पोरी पोरी गेलो यमुना तीरी, आमचे वस्त्र नेले याने कमळावरी.
वेड लाविले याने या गोकुळाला, बाई ग माझा मधुकर जगा वेगळा, बाई ग माझा मधुकर जगा वेगळा. वेळ आहे का ताई आणखी म्हणायला? नाही, चालेल, एवढी छान, एवढी पुरे आहे. खूप छान, खरंच वेळ लावलेला आहे आपल्याला कृष्णाने. त्यामुळे आपण सगळेजण भक्तिमय झालेलो आहोत. खरंच छान. आणि तुम्ही सुद्धा खूप छान सादर केली होती दोन. छान. धन्यवाद ताई. आमची कला सादर करायला दिली त्याबद्दल गीता परिवाराला धन्यवाद. आणि आवाहन केल्यावर सगळ्यांनी भाग घेतला, हे सुद्धा महत्वाचं असतं. तुम्ही भाग घेतला म्हणून सादर करता आलं. छान आहे. नाही, आम्हाला कधी आयुष्यात म्हणजे संधी मिळाली नसती, गीता परिवारामुळे ही आम्हाला संधी मिळाली ताई. धन्यवाद ताई. मनीषा ताई जॉईन झाल्यात ना? मनीषा ताई जॉईन झाली. अच्छा. मनीषा नवाडे ताई, तुमचं मी मनपूर्वक स्वागत करते. ह्या गुरु आहेत, आमच्या मेंटॉर आहेत. तर मनीषा ताई, तुम्ही आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन सांगावे अशी मी तुम्हाला विनंती करते. मनीषा ताईंना स्पॉटलाइट करा दादा. जय श्री कृष्ण सर्वांना. सोनाली ताई, सर्व साधक सगळ्यांना जय श्री कृष्ण. आणि छान चालू आहे ताई तुमचा आनंदोत्सव. छान वाटतंय मला पण बघून. तुम्ही सगळे साधक खूप लकी आहात. तसं इनफॅक्ट आपण सगळे लकी आहोत की आपण गीता परिवाराशी जोडल्या गेलो आहोत. भगवंतांनी आपल्याला निवडलं आहे गीता शिकायला, तर त्याचा पुरेपूर आपण फायदा घ्यायचा आहे, शिकायचं पण आहे आणि आपल्याकडनं जी सेवा होईल ती सेवा करायची आहे, सेवा द्यायची आहे. ट्रेनर, टेक, जीसी, आणखीन खूप साऱ्या सेवा आहेत. त्या तुम्हाला जे काही जमेल ते तुम्ही नक्की द्या. आणि तुम्ही खरंच खूप खूप लकी आहात की तुम्हाला सोनाली ताई सारख्या ट्रेनर मिळाले आहेत की ज्या खूप शांत स्वभावाने, सज्जन, आणि उच्चारण तर त्यांचे एकदम परफेक्ट आहे. आवाजातही गोडवा आहे, सौम्य व्यक्तिमत्व आहे, तेवढ्याच ज्ञानी पण आहे. तर तुम्ही आता त्यांच्या ह्याच्याखाली L3 पूर्ण केला आहे. आता पुढे L4 ला पण तुम्हाला छान साधक मिळतील, त्याच्यासाठी तुम्हाला प्रशिक्षक मिळतील. असेच सगळे छान आहेत पूर्ण आपल्या गीता परिवारात. संपूर्ण गीता परिवारच इनफॅक्ट खूप छान आहे. तसं पाहिलं तर आता जसं ताई म्हणाल्या की त्यांना संधी मिळाली गवळण सादर करायची. एका ताईंनी गीता परिवारावरती आपल्या याच्यावरती कविता केली. तर किती आपल्याला किती चांगले चांगले चान्सेस मिळतात आहे या परिवारात, हे सगळ्यांनी लक्षात घेऊन आपणही आपली सेवा द्यावी. आणि सोनाली ताई, खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही अगदी आवर्जून मला आमंत्रण केलं. माझा 3चा क्लास होता त्यामुळे मी येऊ नाही शकले, पण खूप छान वाटलं ताई. पण ताई, तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या विनंतीला मान देऊन आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ताई. जय श्री कृष्ण. खूप छान मार्गदर्शन केलं आपण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. मी पुढे चालू करू कार्यक्रम ताई? हो हो हो, पुढे चालू करा. 4 वाजता माझा नंतर क्लास आहे, मी तोपर्यंत बघते. मलाही छान वाटतंय सगळं बघायला, ऐकायला छान वाटतंय. मग नंतर धन्यवाद ताई. चालू ठेवा, पुढचा तुमचा कार्यक्रम चालू ठेवा. आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा. सोनाली ताई, तुम्हाला पण मनापासून शुभेच्छा. धन्यवाद ताई. प्राऊड ऑफ यू. थँक्यू ताई. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. स्पॉटलाइट काढून घ्या, तुमच्या प्रोग्रामचे जे आहेत त्यांना. यानंतर श्लोक सादर करणार आहेत माधुरी तोये ताई. माधुरी ताई. सर्वप्रथम अतिथी श्रीनिवास दादा आणि सोनाली ताई, सर्वांना माझं प्रेमपूर्वक नमस्कार. सोनाली ताईंची श्रीमंती चेहऱ्यावरूनच दिसते. त्यांचं ते स्मितहास्य इतकं सुंदर आहे. आणि दुसरा त्यांच्या स्वभावातला गुण म्हणजे प्रेमळपणा. कोणताही स्टुडंट असो तेवढ्याच प्रेमाने त्या बोलतात आणि तेवढ्याच प्रेमाने त्यांची विचारपूस करून त्याला प्रोत्साहन देतात. हा खूप खूप दुर्मिळ गुण आहे. प्रत्येक वेळेला कोणालाही धुतकारणं किंवा कोणालाही खाली दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी पाहता पाहता ह्या असे दुर्मिळ गुण दिसायला लागले
इतका मनोमन आनंद होतो. श्रीनिवास दादा सुद्धा फार प्रेमळपणे नाव घेऊन सांगतात, माधुरीताई तोय. खूप छान वाटतं ऐकताना ऐकतं. आता आज मी मराठीतून जसे 18 अध्याय संस्कृत मधून आहेत मूळ, त्याचं मराठी भाषांतर, पण मी 5 श्लोक सादर करणार आहे, कारण सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून. ओम नमो भगवते वासुदेवाय. गेले कौरव आणि पांडवरणी, वर्णी कथा संजय. ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मनी, वाटे तया विस्मय. पाहे पार्थरणी पुलक्षय कडे, चित्ती विषादाधरी. युद्धापासून होऊनी विमुखतै, टाकी धनुष्यादुरी. झाला अर्जुन शोकमग्न बघुनी, वेदांत सांगे हरी. आत्मा शाश्वत देह नश्वर असे, जाणो निघे अंतरी. घेई बाण धनु करी समरतू, कर्तव्य ते आचरी. वागे निस्पृह हर्ष शोक न धरी, ज्ञानी जनांच्या परी. विभो कर्मा होनी अधिक बरवे, ज्ञान म्हणसी. तरी का तू येथे मज कर विहिंसा घडविसी. वदे तेव्हा पार्था प्रतियदुपती कर्म नियते. फलेच्छा सांडोनी सहज मग नैष्कर्म घडते. हराया भूभारा अमित अवतारासी धरितो. विनाशो दुष्टा सतत निज दासा सुखवितो. नियंता मी भूता समत्मी असे कर्म करिसी. करी सारी कर्मे मग टिळभरही बद्ध नसशी. भक्तीने जलपत्र पुष्प फलकी, काही तुझे अर्पिले. ते माते प्रियते नरसदा, मत कीर्तनी रंगले. पार्था ते मुख धन्य ज्या मुखी असे, मन्नाम संकीर्तन. विष्णू कृष्ण मुकुंद माधव हरे, गोविंद नारायण. पार्थ विनवी माधवासी विश्वरूप दाखवा. म्हणून या हरी धरी विकट रूप ते धवा. मांडिला अनर्थ थोर पंडू कुमर घाबरे. म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजरे. म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजरे. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. नमस्कार ताई. खूप छान आहे. छान उच्चारण सुद्धा छान होतं आपलं. छान आहे. छान. धन्यवाद. यानंतर परत एकदा गवळण सादर करणार आहेत रेणुका खर्चेताई. रेणुकाताई. आवाज नाही आला ना? जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. गीता परिवाराचे मनपूर्वक आभार ताई. मी एक गवळण म्हणून दाखवणार आहे. समजावू किती रे तुला रे सावड्या, समजावू किती रे तुला. याने माझा पदर ओढिला, समजावू किती रे तुला रे सावड्या, समजावू किती रे तुला. अन या गवड्याची गवडन राधा, दया दुधाचा मी करीते धंदा. अन या गवड्याची गवडन राधा, दया दुधाचा मी करीते धंदा. याने माठ माझा फोडिला, समजावू किती रे तुला रे सावड्या, समजावू किती रे तुला. याने माझा पदर ओढिला, समजावू किती रे तुला. श्री भरलेला गोरस माठ, मथुरेचा रे मी चढते घाट. श्री भरलेला गोरस माठ, मथुरेचा रे मी चढते घाट. उशीर झाला मला बाजाराला,
समजावू किती रे तुला रे सावड्या, समजावू किती रे तुला, याने माझा पदर ओढिला, समजावू किती रे तुला, एका जनार्दनी नंदाच्या नंदा, छेडू नको रे बाळा मुकुंदा, एका जनार्दनी नंदाच्या नंदा, छेडू नको रे बाळा मुकुंदा, नंद नंदन मुरलीवाला, समजावू किती रे तुला रे सावड्या, समजावू किती रे तुला, याने माझा पदर ओढिला, समजावू किती रे तुला. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. खूप सुंदर ताई, उत्तम सादर केलं आपण. छान ताई. धन्यवाद नंतर ताई. जय श्री कृष्ण. पूजा दीदी आलेली आहे दीदी. हो हो. यानंतर आपल्या प्रमुख पाहुण्या पूजाताई राऊत या जॉईन झालेल्या आहेत. तर पूजाताई, आपलं मनपूर्वक स्वागत, शब्दसुमनाने आपलं स्वागत करते. सुनीताताई, आपण पूजाताईंचा परिचय करून द्यावा ही विनंती. सुनीताताई. जय श्री कृष्ण सर्वांना. सुनीताताई. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण पूजाताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं. दादा, पूजाताईंना स्पॉटलाइट करा. खूप खूप स्वागत पूजाताई. सर्वप्रथम मी पूजाताईंना वंदन करून त्यांच्या परिचयास सुरुवात करते. ताई गीताव्रती आणि श्लोकांकाप्रमाणे असलेली गीता विचक्षण या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. गीता परिवारात जानेवारी 2021 ला जॉईन झाल्यात. मार्च पासून त्यांनी टेक असिस्टंटची सेवा द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी L1 ते L4 टेक सेवा, तसेच जुलै 2021 पासून ट्रेनर सेवा देत असून आतापर्यंत L1 ते L4 सेवा पूर्ण झालेल्या आहेत. त्या L1 ते L3 GC आणि L1 ची BC ची सेवा पण दिली आहे ताईंनी. या व्यतिरिक्त टेक मॅनेजमेंट टीम, कंटेंट शेअरिंग, टेक आणि ट्रेनर मेंटरिंग सेवाही दिल्या आहेत. खूप खूप स्वागत ताई. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही चीफ गेस्ट म्हणून आलात, खूप आनंद झाला. एवढे बोलून मी माझे शब्द संपवते. ताई मार्गदर्शन वर आपल्याला काहीतरी गायडन्स, त्यांचे 4 शब्द सांगतील. जय श्री कृष्ण सर्व साधकांना. साधक जय श्री कृष्ण. कारण आज जर आपण गीता परिवार मध्ये जॉईन झाला नसतात, आज जर आपण या वर्गामध्ये नसतात, तर आमचं या ठिकाणी काहीच काम नव्हतं. कारण आम्हालाही या ठिकाणी सेवेची संधी मिळाली नसती. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गीता परिवाराने सेवेसाठी आपल्याला निवडलंय, हेही आपलं भाग्य आहे. यामध्ये आपल्या सोनाली ताई आहेत, सुनीता ताई आहेत, त्यानंतर श्रीनिवास दादा आहेत आणि जे आपले BC दादा आहेत. म्हणजे या ठिकाणी सांगायला मला खूप आनंद होतोय की या सगळ्या मंडळींना मी खूप छान पद्धतीने ओळखते. त्याचं कारण असं आहे की मी L3 ची टेकची सेवा द्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा बाहेती दादा माझे GC होते. त्यांची म्हणजे अगदी छान, म्हणजे कडवी शिस्त असंच म्हणायला हरकत नाही, पण त्या शिस्तीमुळे एक अशी सवय लागून गेली की जे काम जेव्हाच्या तेव्हा करायचं. म्हणजे गीता परिवारात स्वयंशिस्तीला खूप महत्व असतं हे दादांच्या सोबत काम करताना मला कळालं.
आणि हळूहळू हळूहळू मला ते म्हणजे सवय लागत गेली की नाही, जे आहे ते ज्यावेळी आहे करता येईल त्याच वेळी ते करायचं. पण आणि तो प्रवास दादांच्या सोबतचा खूप सुंदर झाला होता. मैथिली ताईंसारख्या एम.फिल संस्कृत झालेल्या ट्रेनर ताई आणि दादांसारखे GC, अशी तो माझा L3चा टेकचा प्रवास होता. आणि टेकची ही सेवा देता देताच मी L3ची ट्रेनर पण झाले. आणि ट्रेनर सेवेमध्ये मला असा आनंद जसा बाकी सेवांमध्ये मिळत गेला तसाच ट्रेनर सेवेमध्ये सुद्धा मिळत गेला. सर्वात महत्वाचं म्हणजे मला या ठिकाणी अगदी मनापासून सांगावंसं वाटतं की भगवद्गीता आपल्याला सगळ्यांना खूप अशी जवळची वाटते. त्यातलं प्रत्येक पात्र आपल्याला असं वाटतं की नाही, अरे हे तर असं मी पण अनुभवलेलं आहे, असं तर अमक्याने केलं होतं, तसं तर म्हणजे वृत्ती तसं तर ढमक्याच्या बाबतीत झालेलं होतं. म्हणजे ही जी सगळी पात्र आहेत, या ज्या पात्र म्हणण्यापेक्षा या ज्या सगळ्या वृत्ती आहेत त्या आपण आपल्या आसपास बघत असतो. आणि आसपास बघत असताना त्या पात्रांशी त्या वृत्तींशी आपलं सादात्म्य साधलं जातं. आणि म्हणूनच गीता आपल्याला आपली वाटते, अर्जुन आपल्याला आपले वाटतात आणि परमात्मा तर आपल्यातच वसलेले आहेत. म्हणजे आपणच त्यांचे आहोत. त्यांनी आपल्याला आपलं म्हटलेलं आहे आणि आपलं मानलेलं आहे, आपल्या हृदयात ते वास करतात आहेत. त्यामुळे गीता परिवारातनी ही जे आपल्याला एक कल्पवृक्ष आपल्यासाठी ठेवून दिलेला आहे निर्माण करून, तर त्या कल्पवृक्षाच्या छायेमध्ये आपण सगळेजण आहोत. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कल्पवृक्षाच्या छायेत बसून जे काय आपण म्हणाल ते सगळं मिळत असतं. मग आपण चांगल्यात चांगल्या गोष्टी जर मनात आणल्या तर त्या तशाच होतील. हे याच्यासाठी सांगायचं आहे की आत्ताच ताईंनी सांगितलं की पूजाताई ह्या गीताव्रती झालेल्या आहेत, विचक्षणा पास आहेत. तर हे या ठिकाणी ह्याचा उल्लेख तसा केला नसता तरी चालला असता ताईंनी, पण हरकत नाही, त्यांनी तो केला आहे. तर मला असं वाटतं की त्याच्यावरनं एक गोष्ट आपल्याला नक्की सांगू शकते की हे जे श्लोक आहेत हे गेय श्लोक आहेत. आणि गेय असल्यामुळे आपण ते गुणगुणत राहिलो, म्हणत राहिलो, वारंवार ते स्वयंपाक करताना, भाजी चिरताना, कपड्यांच्या घड्या घालताना, ऑफिसमध्ये काम करताना, गाडीवर जाताना, म्हणजे हे जर श्लोकांचं मनन आपण मनातल्या मनात करत राहिलो तर आपल्यालाही कळत नाही तो श्लोक कधी पाठ होऊन जातो. आणि पाठ झाल्याच्या नंतर तो श्लोक म्हणायचा एवढा आनंद आपल्याला मिळतो. असं करत 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 आपण सगळे श्लोक कधी पाठ करता आणि कधी गीताव्रती होता ते आपल्याला सुद्धा कळत नाही. परीक्षेचं निकालपत्र हातात आल्याच्या नंतर असं वाटतं की अरे बापरे, हे सगळं मी केलंय, अवघड आहे, म्हणजे माझा तर विश्वास नाही बसत असं वाटतं. आणि हा सगळा जो चमत्कार आहे तो प्रत्यक्ष परमात्मा आपल्या सोबत असतात आणि आपल्याला आपल्या इच्छापूर्तींसाठी शक्ती देत असतात, प्रोत्साहन मिळत असतं. तिथे खूप सारे मग गीता परिवारातले सेवी आपल्या सोबत आपल्याला प्रोत्साहित करायला असतात, मार्गदर्शन द्यायला असतात आणि आपला मार्गक्रमण आपण पुढे करत असतो. तर हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपणही ठीक आहे, आता तिसरा लेवल संपली म्हणजे 12 अध्याय आपले झालेले आहेत. आपण जर 6व्या अध्यायाचा तो श्लोक जर पाहिला असेल, मला वाटतं 35वा श्लोक असेल 6व्या अध्यायाचा तो. श्री भगवान वाच असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहचलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे तिथे आपले अर्धे श्लोक म्हणजे 350 श्लोक संपतात. त्याच्यानंतरचे त्या अध्यायातले काहीतरी 35, 36, 46, 11 श्लोक आणि पुढचे 7व्या अध्यायातले 30 श्लोक आणि सगळे पुढचे जे श्लोक आहेत ते अर्धे श्लोक साधारणपणे L4 मध्ये आपल्याला शिकायचे आहेत. अर्धे श्लोक आपण L3 मध्ये पूर्ण केलेले आहेत. म्हणजे आपल्याला जरी असं वाटत असलं की आपले L3 झालं म्हणजे 3 स्तर पूर्ण झाले, पण 3 स्तरांमध्ये आपले श्लोक किती झाले? जवळपास 50%, 60%, 40% श्लोक आपल्याला L4 मध्ये शिकायचे. आणि L4 मधले जे श्लोक आहेत ते म्हणजे जसं आपण हे उतरता क्रम आणि चढता क्रम हे जसे गणितात असतात, तर चढत्या क्रमामध्ये काय असतं की कुठल्याही गोष्टीचा आलेख असा उंच 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 होत जातो. तसंच आहे की तो 4थ्या लेवलचा जो प्रवास आहे आपला तो इतका सुंदर प्रवास आहे, त्यातले श्लोक सगळे एवढे सुंदर आहेत की कधी आपला तो 4थी लेवल संपते
आणि कधी ते सुंदर आपण विश्वरूप दर्शन करतो. त्यानंतर क्षेत्रज्ञ विभाग योग मध्ये क्षेत्र जाणून घेतो. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय आहेत. त्यानंतर भगवंतांच्या विभूती कुठे कुठे आहेत, विभूती म्हणजे काय, विभूती कशा कशात आहेत. म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटत असतं की अरे बापरे, द्यूत खेळले आणि मग सगळं पुढचं हे तर माहिती आहे आपल्याला, महाभारत, ते द्यूत खेळायला बसले आणि तिथून सगळं पुढचं नाट्य सुरू झालं. तर आपण असं लगेच आपल्या मनात ग्रह करून घेतो की द्यूत हे अत्यंत वाईट आहे. पण भगवंत काय म्हणतात, तसं नाहीये. भगवंत म्हणतात की वाईट असो किंवा चांगलं असो, तू मीच आहे. हे वाईट आणि चांगलं ठरवणारे तुम्ही आहात. तुम्ही त्यात फरक करताय की हे वाईट आहे, हे बरं आहे, हे चांगलं आहे. मी मात्र, मला सगळं समान आहे. कारण द्युते छलयतामस्मी तेजस तेजस्विनामहम जयोस्मी व्यवसायोस्मी सत्यम सत्वमतावहम. म्हणजे द्यूतातला द्यूत पण मीच आहे, जयातला जय पण मी आहे, सत्वातलं सत्व पण मी आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंत व्यापलेला आहे. हा एकच संदेश आपल्याला ह्याच्यातून मिळतो. आणि आपल्या मनात हे जे काय भाव असतात की हे चांगले, हे वाईट आहे, हे बरं आहे, हे ठीक आहे, असू शकतं, थोडंफार चालू शकतं. तर हळूहळू आपली ती वृत्ती बदलायला आपल्याला ह्या सगळ्या श्लोकांच्या शिकल्यामुळे म्हणण्यापेक्षा सुद्धा आत्मसात केल्यामुळे मदत होते. आणि सर्वात महत्वाचं एक म्हणजे ह्या L3 मधला एक श्लोक जो सगळ्यांना आवडला असेल, मला तो श्लोक खूप आवडतो. आणि जर आपण कोणी तो श्लोक म्हणून, कारण मला श्लोक ऐकायला खूप आवडतं. जसं मला म्हणायला आवडतं, शिकवायला आवडतं, तसं ऐकायला पण खूप आवडतं. 3ऱ्या अध्यायातला 35वा श्लोक जर कुणाला पाठ असेल, श्रेयान स्वधर्मो विगुण, तर हात वर करा. आपण नक्की तो श्लोक ऐकायला मला आनंद होईल. त्याचं कारण असं आहे की तो एक श्लोक एवढा सुंदर आहे की जे काय तुला करायचंय, तुझी भूमिका काय आहे ही तू बघ. समोरचा काय करतोय, अमक्याने काय केलं, त्याला अनम्यूट केलं, तो म्हटला की नाही, ह्याने काय केलं, त्याच्या घरात आवाज येत होता, हे सगळं सोड. तुला आता, म्हणजे आपल्या ह्या वर्गापुरतं मी सांगते, बाकीचं नाही सांगते. तुला आता अनम्यूट केलंय, तू श्लोक म्हण, उत्तम प्रकारे म्हण, उत्तम प्रकारे उच्चारण कर आणि श्लोक पूर्ण कर. म्हणजे फक्त मी या वर्गापुरता त्याचा अर्थ सांगितला. ताई, जर कोणाला हा श्लोक येत असेल तर प्लीज हँड रेज करायला सांगायला. पण श्लोक ऐकू एका साधकांचा. पाहून म्हणालात तरी चालेल, आपल्याकडे PDF पण असेल. नाही तर मी म्हणून दाखवेन हा श्लोक आपल्याला. अतिशय सुंदर असा श्लोक आहे हा. तर तो श्लोक आपण सगळ्यांनी जर लक्षात ठेवला की आता सध्या माझं काय आहे, मला गीता शिकायची आहे, मला गीता कंठस्थ करायची आहे, मला गीता जीवनात उतरवायची आहे. कारण जीवनात तेव्हाच उतरेल जेव्हा मी वारंवार 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 ते श्लोक म्हणत राहिले, म्हणजे त्याचे विचार माझ्या डोक्यात येत जातील. आणि जसे जसे त्याचे विचार माझ्या डोक्यात येत जातील तसं तसं त्या विचारांमधून ते माझ्या अंतःकरणात केव्हा पाझरेल तो श्लोक, हे मलाही कळणार नाही. आणि म्हणूनच गीता परिवाराने सांगितलंय की गीता पढाए और जीवन में लाए. जीवन में लाए हा शेवटचा आहे. पढाए. आता पढाए सगळ्यांना येईलच असं नाहीये, पण ह्याच्यातलं मर्म असं आहे की जशा सोनाली ताई या ठिकाणी उत्तम प्रकारे सोनाली ताईंनी आपल्याला प्रशिक्षण दिलं. त्यानंतर ज्यांच्या बोटांच्या सुंदर ह्याच्यावर, म्हणजे काय म्हणतात, कलाकारीवर आपला वर्ग चालला, ते त्यांचं आणि आपल्या GC ताई, या सगळ्यांची जी सेवा आहे तिला सलाम आहे. कारण ही सेवा ही एक दिवसाची सेवा नाहीये, जवळपास 6 महिने या सर्वांनी आपल्याला सेवा दिलेली आहे. मग आपल्याला कधीतरी असं वाटतं की अरे, हे सगळे एवढे छान सेवा देतात, तर सेवेचा आनंद त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो, मग आपल्यालाही थोडंसं आनंदी व्हायला काय हरकत आहे. तर आपणही सेवेसाठी पुढे येऊ शकतो. आणि असं पुन्हा मग प्रश्न काय असतो आपल्या मनात प्रश्न फार येतात. आपल्याला लगेच मग असा प्रश्न पडेल की अरे, पण मग मला वेळ कसा मिळेल, मी हे करू शकेल का, मला ते जमेल का, मला कोणी हसणार तर नाही, म्हणजे मी त्यातलीच आहे. तर हे सगळे प्रश्न आपल्या मनात येतात. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला फक्त आणि फक्त गीता परिवाराच्या एका कार्यक्रमातून मिळतात. तो कार्यक्रम म्हणजे आओ गीता सेवी बनो. आणि आपल्या सुदैवाने आपला हा आनंदोत्सव आज होतो आहे. आणि हा गीता सेवी बनोचा कार्यक्रम जो आहे तो रविवारी रात्री 8 वाजता आहे.
जवळपास 80 प्रकारच्या सेवा आहेत गीता परिवारामध्ये, ज्यात आपण कुठे ना कुठेतरी आपण बसूच शकतो. आणि छोटीशी एक सेवा, एक साधी सेवा मी सांगते. साधी म्हणजे तशी साधी नाहीये. आपल्या वर्गात रोज गीता परिवाराचे मेसेजेस येत असतात. दिवसभरातून कमीत कमी 10-12 मेसेजेस येतात. म्हणजे आपले श्लोक येतात ते आपले म्हणजे तांत्रिक सहाय्यक पाठवत असतात. पण बाकीचे जे अवांतर मेसेजेस असतात की ह्याचं उद्घाटन आहे, त्याचा वर्ग, व्याकरणाचा वर्ग आहे, त्याचा जिज्ञासूचा वर्ग आहे, पाठकचा वर्ग आहे, त्याची ही लिंक आहे, असे जे सगळे गीता परिवाराचे कम्युनिकेशन किंवा मेसेजेस येत असतात, तसे आता ते जे ताई किंवा दादा आपल्या ग्रुपमध्ये मेसेजेस पाठवत असतील, त्यांच्याकडे तसे जवळजवळ 60 ते 65 ग्रुप असतात. त्यांना काय करायचं असतं की तो जो गीता परिवाराकडनं त्यांना एक जो मेसेज मिळालेला असतो, तो पटापट कॉपी करायचा आणि पाठवून द्यायचा तेवढ्या ग्रुपमध्ये. म्हणजे हे जे दिवसभरात 10-12 वेळेस जे आपल्याला मेसेजेस येतात, आणि प्रत्येकाला आपल्याला मोबाईल येतो, आपण आपले फोटो काढतो, व्हिडिओज बनवतो, आपल्या नातेवाईकांना पाठवतो, मित्रमैत्रिणींना पाठवतो, मेसेजेस करतो. मग हा एक मेसेज आपण नक्की ट्रान्सफर करू शकतो ना इकडून तिकडे. तर तशाच अनेक सेवा अशा आहेत की ज्या सहजपणे देता येतात आणि त्याच्यासाठी खूप वेळ पण लागत नाही. फक्त गरज कशाची असते? आपल्या इच्छेची असते. इच्छेने, स्वेच्छेने आपण जर पुढे आलो तर आपण निश्चितपणे गीता सेवी बनू शकतो. माझं सगळ्यांना एकच नम्र विनंती आहे की आपण गीता सेवेसाठी पुढे या. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आपण कुणीही आपल्यासाठी काहीही केलेलं असेल तर परतफेड आपण या नाही त्या रूपात, आपण नेहमी म्हणतो की फुल नाही फुलाची पाकळी, आपण परतफेड केलीच पाहिजे आणि करायची आपली संस्कृती आहे. तर आपल्या संस्कृतीला अनुसरून ती परतफेड करण्याची वेळ आली आहे. आपण ती संधी या गीता सेवी बने कार्यक्रमात जोडले जाऊन आपण तिथे पाहायचं की अरे हे तर मी करू शकतो. मग तिथल्या तिथे आपण हँड रेज करतात, तिथल्या तिथे ते सांगतात की हा फॉर्म भरून द्या, लगेच तो फॉर्म आपण भरून द्यायचा किंवा ते मेसेज करायचा, ते पुढे सगळी प्रोसेस आपल्याला कळते. अवघड काहीच नसतं. सगळ्यांना मी सांगू इच्छिते की ज्यावेळेस मी गीता परिवारात टेक्स्ट सेवा द्यायला सुरुवात केली, त्यावेळेस झूम काय आहे, कसं हँडल करायचं, पोस्ट काय, कशाला म्हणतात, पोस्ट मीटिंग कशी करतात, मला काहीही माहिती नव्हतं. हे सगळं प्रशिक्षण मला गीता परिवाराने दिलं आणि मी टेक्निकल असिस्टंट म्हणजे मीटिंग होस्ट करायला लागले. तसंच ट्रेनरचं पण आहे. हळूहळू मला लक्षात आलं की आपल्याला श्लोक छान म्हणता येतात. मग मी परीक्षा दिली. ज्यांनी माझी परीक्षा घेतली त्या ताईंनी सांगितलं की ताई तुमचा आवाज छान आहे. म्हणजे त्यांना आवडला. माझा छान आहे की नाही हे मला माहित नाही, तर तुम्ही परीक्षा देऊन ट्रेनर व्हा. मी परीक्षा दिली, मी ट्रेनर झाले. म्हणजे हे जे सेवा द्यायचं जे काम आहे ते भगवंत आपल्याकडून करून घेतात. फक्त आपली गरज असते आपण एक पाऊल पुढे टाकण्याची. सगळ्यांना विनंती आहे की आपण यासाठी जरूर जरूर पुढे या. आणि मला जे आमंत्रित करून, म्हणजे ऍक्च्युली आमंत्रण, विनंती, धन्यवाद हे शब्द मला खूप आवडत नाहीत. त्याचं कारण असं आहे, आपण सगळे एकाच परिवारातले आहोत, गीता परिवाराचे आहोत. आणि जर आपल्याला काय आभार मानायचे असतील, आपल्याला जे काय म्हणजे भाव आपले समर्पित करायचे असतील, तर आपण सगळे मिळून आपले सर्व भाव गीता परिवाराच्या चरणी अर्पण करू. कारण हे सगळं श्रेय जे आहे ते गीता परिवाराचं आहे. आपलं त्याच्यात काहीच नाहीये. गीता परिवार नसता तर मला नाही वाटत की माझी गाडी अथर्व शीर्ष आणि रामरक्षेच्या पुढे गेली असती. मी कधीच गीता श्लोक शिकले नसते. हे अगदी सत्य आहे. त्यामुळे हे सगळं श्रेय गीता परिवाराला आपण अर्पण करूया. आणि हँड रेज झालाय का कुणाचा श्लोक हो म्हणण्यासाठी? हो आहेत म्हणा, कोण आहेत आहेत. म्हणणार आहे? ताई स्पॉटलाइट कराल बघा हा श्लोक. हा श्लोक ऐकण्यासाठी स्पॉटलाइट कराल. दादा अनम्यूट करा. म्हणू? हो हो म्हणा, श्रुतीताई म्हणा. हा हा. श्रेयान् सधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावहः. सुंदर ताई. असाच एक श्लोक आपल्याला 4थ्या लेवलला पण येणार आहे.
चालेल असाच धन्यवाद. त्यावेळेला आठवेल की अरे हा श्लोक बरं झाला आपण तिथे म्हटला होता, कारण तसा श्लोक म्हणजे थोडासा दुसरी ओळ बदलते पण सुरुवात अशीच होते. तेव्हा तुम्हाला आठवेल की अरे हा तर श्लोक मी आनंदोत्सवात म्हटला होता, ताईंनी मला सांगितला होता आणि सोनाली ताईंनी खूप छान शिकवला होता. हो ताई आता आपण सगळेजण साधकांचं ऐकूया. बिलकुल साधकांनी ताई, खूप वेळ माझं ऐकलेलं आहे. बिलकुल. सर्वांना या पण तुम्ही एलथ्रीचा खूप प्रवास छान बोला ताई. एलथ्रीचा बोला ताई बोला, तुम्ही काहीतरी म्हणत होता. नाही नाही, तुम्ही आधी बोला पूर्ण. एलथ्रीचा प्रवास सगळ्यांनी उत्तम प्रकारे संपवलेला आहे, कारण सोनाली ताई असल्यानंतर काही म्हणजे शंकाच नाही याचा प्रवास किती सुंदर झाला असणार आहे याच्यात. आणि एल4चा आपला प्रवास हा शेवटचा जो टप्पा आहे गीता परिवारातला, तो अशाच सुंदर पद्धतीने पूर्ण होऊन आपण सगळेजण परीक्षेसाठी पुढे याल, गीतावृत्ती व्हाल. कारण एका प्रशिक्षकाला, एका ट्रेनरला त्यांचे साधक पुढे येणं, त्यांनी परीक्षा देणं, त्यांनी ट्रेनर बनणं, त्यांनी टेकची सेवा द्यायला पुढे येणं, याच्यासारखा दुसरा आनंद कुठला नसतो. हे माझा अनुभव आहे, सोनाली ताईंचाही तोच अनुभव आहे. त्यामुळे त्यासाठी सगळ्यांनी पुढे याल. जय श्री कृष्ण. ताई मी म्यूट आहे, आपण ऐकूयात साधकांना. हो ताई, जय श्री कृष्ण ताई. खूप सुंदर मार्गदर्शन केलं ताई आपण आम्हाला आणि सगळ्या साधकांना सगळ्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं. नक्कीच ताई, वर्गामध्ये खूप जण खूप छान उच्चारण करतात. मी सगळ्यांना वेळोवेळी सांगत असते की तुम्ही जिज्ञासूची परीक्षा द्या आणि ट्रेनर बना. तुम्हाला जी सेवा देता येईल ती द्या. सगळेजण आता बरेच जण आहेत की ते सेवा द्यायला देणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे खरंच छान ताई. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात ताई, विनंतीला मान दिला त्याबद्दल अरे मनःपूर्वक काय धन्यवाद ताई. विनंती, काय मान, काय आभार ताई. बस का. चला पुढे जाऊयात, साधकांना ऐकूयात आज आपण. हो चालेल, हो चालेल ताई. तर आता दादा वेळ कसा आहे म्हणजे मी मनोगत घेऊ ना आता. नाही दीदी, मीटिंग 2 मिनिटात संपणार आहे, 1च मिनिटात संपणार. बरं परत ताई, एकदा join करा. आता ही मीटिंग संपेल तर आपण लगेच जॉईन करूयात ताई. पूजा ताई, कृपया आपण परत जॉईन व्हावं. आणि सगळ्या साधकांना विनंती की सगळ्यांनी लगेच जॉईन व्हा. मीटिंग एंड करू दीदी, मी परत एकदा जॉईन होतो. एक काम मीटिंग करा एंड दादा की मीटिंग एंड करतो, परत एकदा जॉईन. हा एंड करा आणि लगेच चालू करा. हो ठीक. पूजा ताई प्लीज जॉईन व्हाल.